त्याला हे नखं लावू नको. नखं लावले ना तर डॅन्ड्रफ जास्त होतो. ह्याच्या आहे ना याने असे हाताने हे नाही करायचे. गुड मॉर्निंग. कशात माझी युट्यूब फॅमिली आहे सगळे चांगले असतील. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आता जस्ट उठून मी केली लॉगिंगची सुरुवात. बाहेरचे जे व्ह्यूज आहेत खूप सुंदर दिसतंय बघा. असं त्या साईडचं जे आहे डोंगर वगैरे खालती पण. तर आल्या मी गॅलरीमध्ये आले. चहा घेते आणि मग करते कामाची सुरुवात. शामीन झोपली. सूरज गेलाय. सूरज सकाळीच गेला असता आणि चहा नाश्ता केलेला. चहा बनवून ठेवलेला आहे सूरजनी. क्या बोले? फॅमिली आय होप सगळे चांगले असतील. सकाळचे वाजलेत 6:30. सूरज गेला आहे आता करते मी चहा नाश्ता. बाहेरचं मस्त वाटतं. मी रोजच इथला व्हिडिओ घेते. मॉर्निंगच माझी इकडच्याशिवाय होत नाही. जोपर्यंत मी इथे गॅलरीमध्ये येत नाही तोपर्यंत
म्हणजे मला म्हणजे कामाची सुरुवात होत नाही. कबूतर इकडे बसलेले असतात. आज आहे शामींचा वाढदिवस, त्याच्यामुळे आता पटकन आवरते. सगळा पसारा पडलेला आहे, सकाळी सगळा पसारा पडलेला असतो. टेबलवरती पण घाण आहे आणि पाण्याची वाट पाहते. आता पाणी येईल. कॉक चालू ठेवला की पाणी सगळं निघून जातं. सकाळी चहा घेतल्याशिवाय काम करायची इच्छा होत नाही. मी जेवढे पण व्हिडिओ टाकते ते ही जागा आणि हा पेस इथलेच माझे व्हिडिओ असतात. हा सोफा जो आहे जिथे मी बसलेली आहे, त्या सोफ्यावरतीच मी शूट करत असते. सगळे जेही व्हिडिओ बनवते मी ते याच सोफ्यावरती. आणि हा जो मी बॅगचा दाखवते तुम्हाला व्ह्यू कसा आहे. विंडो ही बॅगचा आहे. पसारा आहे कारण सकाळ उठलेली, तर सकाळी काल मी ते शिवणकामचं काढलं होतं पण ते राहून गेलं आहे. माझा मुलीचा वाढदिवस, त्यामुळे पटापट आवरावं लागेल मला. जसं की जेवण आहे, केक आहे, वेपर्स आहे, सगळ्या गोष्टी मी काल नाही आणल्यात. काल मी जोशना मॅडम आणि राजेश गुप्ता 4-5 लोक आम्ही बसलेलो बराच वेळ, तर रात्री मग उशीर झाला घरी यायला. आज संध्याकाळी केक कापेल. संध्याकाळची माझी चालली तयारी. शामीन झोपलेली असेल तर घरात करमत नाही, आणि जेव्हा ती उठते तेव्हा घरामध्ये रौनक असते.
किचन मी किचन आवरून झालं आहे माझं आणि कसं देवाचं पण आवरलं आहे. हां, देवाच्या इथे पण खूप धूळ झाली होती. टेबलवरही साफ केला. जेवण वगैरे पण झालं. तिला जेवण दिले, ती झोपली. आता 3 वाजले. मला जायचं आहे बाहेर, जसं की वेफर केक आणि काही सामान आणायचं आहे. तर मी आता साडी चेंज करते, कारण साडी पण नाही सुचत मला. मी बाहेर जायचं म्हटलं की ड्रेस कम्फर्टेबल वाटतो आहे. साडीमध्ये पूर्ण असं बांधल्यासारखं वाटतं आहे मला. साडी खूप छान आहे आणि खूप जुनी साडी आहे ही. म्हणजे शामीन व्हायच्या अगोदरची साडी आहे. शामीन झाली पण नव्हती तेव्हाची ही साडी आहे. म्हणून मी साडी घातलेली. ह्या साडीमध्ये माझा 7वा महिना झालेला. जेव्हा ती पोटात होती त्यावेळेस हीच साडी होती. हीच साडी मला माझ्या आईने, माझा भाऊ गेला होता संतोष आणि माझी आई, तर त्यांनी ही साडी आणली होती मला ग्रीन कलरची. त्याच्यामुळे मी ही साडी आज घातलेली. जशी आहे तशीच ही साडी आहे. याला काहीही झालेलं नाही आहे. बरेच वर्ष झाले, जवळजवळ या साडीला झाले असतील, सांगणार नाही आहे किती वर्ष झालेत, कारण शामीचं वय दिसतं त्याच्यामध्ये. तर बरं वाटलं मला. आजचा दिवस खूप छान गेला. जेवणही आटपलं पोरांचं म्हणजे शामींचं. सूरज बाकी आहे, तर सूरज आता 4ला घरी येईल. तोपर्यंत मी आवरावर करते. थोडीशी घरामध्ये कचरा पडलेला आहे, कारण भाज्या वगैरे कापताना कांद्याचे सालं वगैरे इकडे तिकडे उडाले. तर मी झाडू मारते आता, फ्रेश होते, तोंडावर पाणी वगैरे घेते, ड्रेस घालते आणि बाहेर पडते.